आर्थिक सहकार्य अमित म्हसेकर यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, दशरथजी वळवी यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे या स्पर्धेसाठी. विपुल भोसकर यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय आर्थिक सहकार्य लाभलं गेलं आहे. रुपेशजी मेढे यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, रमेश जी रायात यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, स्वयंसहायता महिला बचत गट फणसपाडा नागले यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य इकडून लाभलं गेलं आहे या स्पर्धेसाठी. उमेशजी पाटील यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, बळरामजी पाचमारे यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, गणेशजी पाटील यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य आहेत या स्पर्धेसाठी लागले गेले आहेत. नवनीतजी पाटील यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य लागले गेले आहे. जयप्रकाशजी पाटील वकील आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलं आहे. अनिलजी पाटील यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, विनोदजी हजारे यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, उमेशजी मुकादम यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लागले आहे. कृष्णाजी लोखंडे यांच्याकडून सुद्धा पाहतो आपण आर्थिक सहकार्य लागले गेलं आहे. आणि सागरजी तुंबडा यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य लाभलं गेलं आहे या स्पर्धेसाठी. मग हे मान्यवर आहेत यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलं आहे, त्यांचंसुद्धा आम्ही अधिक आभार मानतोय. चला आपण पुन्हा एकदा मॅचमध्ये वळूया. फायनल मॅच आई माऊली नागले स्पोर्ट्स आयोजित आई माऊली चषक 2026चा फायनल मॅचचा सोहळा आपण पाहतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅक होता, फटका फसला, चेंडू हवेत आहे, शतक चेंडूच्या खाली होते चुकी आणि पहिला चेंडू ती साधा सोपा झेल इथे सुटला गेला आहे. 2 धावा इथे सुमित यांना मिळताना पाहतोय. या 2 धावेशी संघाचा अकाउंट ओपन होते 2 या आकड्यावरती. पहिला चेंडू तो झेल सुटला, यावेळेस बघा दांडी दांडी गोल, फलंदाज बाद, वेगळं डाऊन. बघा विकेट डाऊन झाले, महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट आली आहे. सुमित स्वस्तामध्ये बाद झालाय, परंतु आता पाहतोय कल्पेश ज्याने पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती, तोच कल्पेश मॅन इन फॉर्म बॅटिंग मार्क वरती. बघा ही जोडी महत्वाची आहे या मॅच मध्ये. फायनलचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना. इथून एक संघ चॅम्पियन ठरणार आहे. कोणता संघ चॅम्पियन ठरेल यावर्षीचा हंगाम पाहिला डोंगरीपाडा संघाने एक पारितोषिक पटकावलं आहे, परंतु पहिलं पारितोषिक पटकावण्याचा मान इथे त्यांना मिळणं गरजेचं आहे. पहिल्या ट्रॉफीसाठी लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ रनरअप होईल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल थोड्याच वेळात. मधु कल्पेश, रोहित यांचा तिसरा चेंडू या षटकातील. पहिल्यावरती झेल सुटला, दुसरा चेंडू गडी बाद झालाय, तिसरा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, डॉट चेंडू आलाय. बघा अचूक लाईन वरती यावेळेस चेंडू हाताळलाय मिस्टर रोहित कोठावले यांनी. अचूक लाईन आणि भेदक मारा दर्शविलाय गोलंदाज रोहित कोठावले. यावेळेस हाफ ट्रॅक होता, फटका फसला, चेंडू हवेत आहे, शतशः दूर आहे चेंडू पासून. बघा नो मॅच लाईनला चेंडू रवाल झालाय. अक्षय जाधव जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबल वरती पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त भर दिला जातोय. 2 धावा आल्यात, या 2 धावांची धावफलक पादा पण पुढे सरकते जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. फायनलचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना पाहतोय आपण. एका बाजूला चॅम्पियन स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचा विचार केला सकाळ 17 पासून पाहिला तर आक्रमण केलंय रोहित कोठावले या बॅटरने.
बघा आता थोड्याच वेळात गोमाता ग्राउंडमध्ये आले होते भ्रमण करण्यासाठी. नक्कीच त्यांना सुद्धा आपण बाहेर सुखरूपरित्या पाठवलं गेलं आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते. एक गडी आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेला आहे बंगली संघाचा. परंतु इथून कल्पेश आणि प्रतीक यांना पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, परंतु वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला जातोय. पंच कोणाचा रिव्ह्यू आहे? यस, पंचांचा रिव्ह्यू असेल. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. काय घडते काय बिघडते. यस, फेअर डिलिव्हरी असेल. बघा ऑफ कटरचा मारा होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेतलं होतं आणि फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजे हा डॉट बॉल आला आहे. अप्रतिम षटक हातात पाहतोय आपण रोहित कोठावले यांना. बघा फायनलचा मॅच आहे, मेगा फायनलचा मॅच आहे आणि मेगा फायनलमध्ये चांगले टप्प्यावरती गोलंदाजी केलं आहे मिस्टर रोहित कोठावले यांनी. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस ऑन साईडला उडवला आहे. बॉल हवेत आहे आणि बॉलनी उंची सुद्धा गाठलंय, लांबी सुद्धा. षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. 6 धावा. यस, थँक्यू डीजे. बघा पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. विकेट गेल्या परंतु धावा आल्यात. बघा 10 या आकड्यावरती जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचते. इथून विचार गेला तर 30 धावा 12 चेंडूमध्ये येणं गरजेचं असेल. 40 इथे गाठावी लागेल ओमसाई बंगली या संघाला, कारण समोरचा संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. आज सकाळच्या 17 पासून रोहित कोठावलेंचा विचार केला तर जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलाय. अशी फलंदाजी केली आज. पूर्णपणे गोलंदाजावर तुटून पडलाय हा फलंदाज. परंतु प्रतीक, पहिल्या दिवसाचा विचार केला तर प्रतीक यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती पहिल्या दिवसामध्ये. तोच प्रतीक आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. अक्षय जाधव यांचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळून करायचा पाहतो आपण. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, डीप मध्ये जगदीश आहेत. सुंदर षटकार. बघा थ्रो सुद्धा अचूक. आणि काय करते इथे विकेट डाऊन होते. मिस्टर प्रतीक जो डेंजर मॅन होता तो तंबूच्या आशला परतताना पाहतोय रनआउटच्या रूपमध्ये. समीर येतो न्यू बॅटर पाहतोय. समीर मुरकुड. एक समीर आपण खेळताना पाहिलाय एसटीबी स्पोर्ट्स लवकर या संघातून, परंतु हा समीर सुद्धा तितकाच थोडासा आक्रमक आहे. पहिल्या दिवसामध्ये त्यांनी आक्रमक खेळी केलाय, परंतु आता मेगा फायनलचा सामना आहे. मेगा फायनलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कल्पेश यांच्याकडे स्ट्राईक आहे. अक्षय पहिल्या बॉलवरती रनआउटच्या रूपमध्ये विकेट आलाय. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. चेंडू डीपमध्ये निघून जातोय. समीर आहेत. बघा समीर कडून फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड होते. 2 धावा होता. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. यस नो करता करता तिसरी धाव होते कंप्लीट. बघा जिकडे 2 धावा गेल्या असत्या तिकडे तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण डोंगरीपाडा संघाकडून. समीर बॅकअपला गेले होते, परंतु समीरचा बॅकअप थोडंसं खराब होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर 3 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत.
या 3 धावांची धावफलक आपण पाहतोय 13 वर जाऊन पोहोचते. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. सॉरी 14 धावा लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धावले त्याने दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाला होता बॅटर प्रतीक. अक्षय थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन करताना पाहतोय कारण फायनलचा मॅच आहे. नक्कीच थोडासा विचार विनिमय केला जातोय. इथून पुढचा बॉल अक्षय यांचा यावर स्लॉट मध्ये होता. उडवलाय गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढला. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी नायका ना दुक्का ये मिला चौका. 4. बघा या 4 धाव्यांची धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 18 वरती. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा. अक्षयचा पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. फिल्डर बघा दूरून येत होते. बॅकअपला समीर आहेत. एक धाव झाली. दुसरा प्रयत्न 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगलं रनिंग विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. बघा आता चांगलं कॉलिंग झालंय. कॉलिंग चांगलं होतं त्याच कारण पाहिलं तर 2 धावा इथे पॉईंट कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांची धावफलक आपण फक्त 20 वर जाऊन पोहोचते. 20 धावा. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातील. यावेळेस स्लॉट मध्ये होता. पुन्हा मिस्टामिंग चेंडू हवेत आहे. शतक 2 चेंडू खाली आणि रोहित कोठावले सेफ हँड ज्याला मानलं जातोय त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. सुंदर झेल आणि समीर ठरतोय फेल. विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतोय. उमेश होतोय. उमेश वरखंडे. छोटा पॅकेट बडा डायनामाइट या नावाने संबोधलं जात आहे या बॅटरला. पण तो यावर्षीचा हंगाम थोडासा त्यांचा निराशाजनक राहिला आहे. फॉर्म पासून थोडासा दूर आहे. परंतु हा शेवटचा मॅच आहे. इथे फॉर्म दर्शवावा लागेल. लोअर फिल्डर्स बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. छोटू जाधव डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेग मध्ये एक धाव सुद्धा प्रयत्न. डेंजर एंडला पाहता पण बॅटर पोहोचले होते उमेश. परंतु बघा सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात. षटक संपते. दुसरा 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 22 वर जाऊन पोहोचते. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. इथून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा आता ग्राउंडवरती पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक ब्रेक्स होतोय. तो पण एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. चला पाणी घेऊन जायचं आहे. चल पोरी गावात तार पाला पायात पाय गुंतला नाचायला ताल आला. नाचताना फुल पडला तो मालेल होता केसाला. नाचताना फुल पडला तो मालेल होता केसाला. थँक्यू डीजे. बघा सुंदर गाणं ऐकलंय. परंतु आता मॅच सुद्धा सुंदररित्या पूर्ण करताना पाहतोय. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 22 वर जाऊन पोहोचले आहे. इथून शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. जगदीश जाधव येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कल्पेश स्ट्राईक वरती असतील. यावेळेस ऑन साईडला धमाका षटकार टोकलाय कल्पेश यांनी. बघा स्लॉट मध्ये होता आणि बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलाय मिस्टर कल्पेश या बॅटरने.
जगदीश यांचा पुढचा बॉल, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, दुसरा येईल का? मुस्ताफिक झाला, चेंडू हवेत आहे, चेंडूने उंची जास्त गाठलाय, लांबी कमी, रोहित गोठावले यांचा सेफ हँड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर झेल आणि फलंदाज पादावर कल्पेश मारी ठरतोय फेल, विकेट डाऊन. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दिदेल भाकर खाया नागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची. यस, थँक्यू डीजे. सूरज काठे येतोय, संघाचा कर्णधार तारणहार व्हायला लागेल या बॅटरला, कारण आता पाहतो तर विकेट आलंय, षटकारानंतर विकेट आलंय. इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटच्या 4 बॉल आणि 4 बॉलवरती कमीत कमी किमान 10 ते 12 धावा करणं गरजेचं असेल. जगदीशचा पुढचा बॉल, यावेळेस जोरदार मारचा प्रयत्न केला, मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत होता. बघा तिकडे पॉईंट रिझन मध्ये झेल सुटलाय, हाफ सेंचुरी होता, तिकडे कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा इथे अक्षय थोडेसे निराश आहेत. बघा तिकडे प्रफुल्ल होते, प्रफुल्ल गोठावले यांना पाहतोय, त्यांच्याकडून बघा एफर्ट्स लावणं गरजेचं होतं. हाफ चान्स होता, फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु ते एफर्ट्स लावले गेले नाहीत आणि पाहतो पण 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाची धावफलक पाहतोय पण 30चा आकडा इकडे पल्ला पार केला जातोय. इथून पाहतो आपण 3 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. फुलटॉस बॉल, बॉल पॉवरफुल सिक्सर. बघा थँक्यू डीजे. नायक का ना दुक्का, सीधा ठोका आहे, छक्का आलाय, षटकार आलाय या बॉल वरती. या 6 धावेनंतर धावफलक पाहता पण जाऊन पोहोचते वेगाने 36 या आकड्यावरती. षटकार आलाय, पुढचा बॉल, प्रेशर आहे, यावेळेस मिस्तामिंगचा चेंडू हवेत आहे, फिल्डर चेंडूच्या खाली. बघा झेल सुटलाय, 2 धावा, तिसरा धावाचा प्रयत्न होईल का? नाही, स्वतःवरती स्ट्राईक ठेवली जाते. नक्कीच बॅट मधून षटकार आलाय. सूरज यांच्या आता कॉन्फिडन्स थोडासा हाय लेवल वरती जाऊन पोहोचला आहे. शेवटचा बॉल, इथून पाहतो आपण शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील, या मॅच मधील. शेवटच्या बॉलवरती किती धावापर्यंत मजल मारली जाईल, टार्गेट काय सेट केलं जाईल पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचा बॉल, जगदीश बॉलिंग मार्क वरती, सूरज बॅटिंग ट्रॅक वरती. यावेळेस बघा आपण आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा केला होता, पंच आपल्याला कळवतात षटक संपते. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच बॅटिंग करण्यास संघाने रिव्ह्यू घेतला जातोय. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. काय घडते काय बिघडते, शेवटचा बॉल निर्धाव आहे की वाईड बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे, यस फेअर डिलिव्हरी आहे. बघा ऑफ कटरचा मारा केला होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळायला गेलाय. यस थँक्यू डीजे. बघा काही स्पॉन्सरची नावं अजून सुद्धा बाकी आहेत. बघा अनिता संजय मसेकर उपसरपंच आहेत नागले गावातील, त्यांच्याकडून पहिल्या नंबरची ट्रॉफी लागलेली आहे. संजय यशवंत मसेकर यांच्याकडून दुसऱ्या नंबरची ट्रॉफी. गणेशजी कोठावले, कैलासवासी राहुल जाधव यांच्या स्मरणार्थही तिसऱ्या नंबरची ट्रॉफी त्यांच्याकडून दिली जाते. गुरुनाथजी दुमाडा यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली गेली आहे. कैलासवासी बायजू देव दुमाडा यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिली गेली आहे. संकेत मानकर SP इंटरप्राइजेस 1441
यांच्याकडून बेस्ट फिल्डर बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी दिली गेली आहे. तुलसीदास जी बीज मामू यांच्याकडून बेस्ट बॉलरची ट्रॉफी दिली जाते. विजयजी तुंबडा यांच्याकडून सन्मान चिन्ह जे आहेत जे मोमेंटोज आहेत त्यांच्याकडून ते दिले गेले आहेत. सुनीलजी पागी यांच्याकडून 8 बॉल बॉक्स दिले आहेत. नक्कीच त्याचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. अंकुशजी काटेला यांच्याकडून 7 बॉलचे बॉक्स दिले गेले आहेत. न्यू संघर्ष बंगलापाडा यांच्याकडून 3 बॉल बॉक्स दिलेले आहेत. श्यामजी तुंबडा यांच्याकडून आपण पाहतो पाणीची सोय आपण पाहतोय त्यांच्याकडून दिली गेली आहे. हिमांशू श्याम तुंबडा यांच्याकडून सचिन मोरगे यांच्याकडून मेडल दिले जात आहेत. जे मॅन ऑफ द मॅचला जे मेडल दिले गेले आहेत त्यांच्याकडून हे मेडल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण सत्काराने सन्मानाकडे वळूया. नागले गावातील एक आमचे खांदे समर्थक आपण पाहतोय पिंट्यादा परेड यांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. कळमजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सत्काराने सन्मान केला जातोय. चला आपण स्वागत आणि सन्मान केला जातोय. पिंट्यादा पर्यटनचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. तर खाद्य समर्थक आहे नागले गावातील. नागल्यामध्ये कुठेही मॅच असल्या तर पिंट्यादा यांचा नक्कीच सिंहाचा वाटा लावला जातोय नागले परिसरामध्ये. यश मसेकर यांचा सुद्धा आपण स्वागत सत्कार केला जातोय. महेश जाधव यांच्याकडून आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते स्वागत सत्कार केला जातोय. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहिलं आहे, परंतु आज प्रेक्षक म्हणून आलेले आहेत. चला आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये वळूया. इथून पाहता आपण 3 षटकामध्ये पाहता आपण 39 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं आहे. पहिल्या षटक हाताने प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित कोठावले स्ट्राईक होती. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय जाधव. 39 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय. सरासरी पाहिले तर 13च्या सरासरी जावं लागेल, म्हणजे प्रति षटकामध्ये 2 षटकार येणं गरजेचं असेल. परंतु रोहित यांच्यावरती नक्कीच नजरा असतील फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या, कारण रोहित इन्फॉर्म बॅटर आहे. पहिला चेंडू कट केलाय, पॉइंटला ढकलून काढलाय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. आपण पाहतोय सुंदर शत्रक्षण पाहतोय. बघा सिंगल धाव येते. बघा बाळकृष्ण भोईर साहेबांचा आणि किशनजी धुमाळा साहेबांचं सुद्धा इकडे आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमच्या VIP कक्षामध्ये येऊन ते स्थानपन्न झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या फायनल डेला फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय जाधव स्ट्राईक वरती असतील. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल धावाले. यावेळेस बघा दांडीगोल फलंदाज बाद मिस्टर अक्षय जाधव. बॅक टू डग आउट. बिग विकेट डाऊन. जव्हारचा रान परदाट वळणाचा घाट घाटामध्ये चिकन वाट. जव्हारचा रान परदाट वळणाचा घाट घाटामध्ये
थँक्यू डीजे. बघा यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होते डिसमिस. फलंदाज बघा अक्षय जाधव जो डेंजर मॅन होता मागच्या मॅच मध्ये अक्षयच्या बॅटमधून सुद्धा मोठे मोठे फटके आले होते, परंतु तो आता शून्याचा चष्मा घालून डगावच्या आशाला पोहोचताना पाहतोय. बघा इथून विकेट आल्या. इथे प्रेशर नक्कीच क्रिएट केलं गेलं आहे जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाड्या संघाच्या वरती. परंतु पाहतो आपण न्यू बॅटर मिस्टर समीर कोठावले संघाचे कर्णधार तारणहार होतील का. बघा एका साईडून पाहतो आपण रोहित कोठावले आहेत, त्यांना नक्कीच जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल, परंतु इथून दुसऱ्या बाजूने विकेट समावावी लागेल समीर यांना. जोपर्यंत रोहित आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील डोंगरीपाडा संघाच्या. इथून धोक्याची घंटा जर वाजवायची नसेल बंगली संघाला तर रोहित यांची विकेट घेणं महत्वाचं असेल. फायनलचा थरार पाहतो आपण 39 धावांचा टार्गेट कशा पद्धतीने पाहतोय आपण पूर्ण होईल. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय चेंडू जातोय सरळ डिक्लेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. डी झोन मध्ये चेंडू जातोय 2 धावा. चला नवीन चेंडू पुरवायचा आहे. बघा या 2 धावा, या 2 धावाविषयी धावफलक आपण पाहतोय 3 वर जाऊन बसते. 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा. तीन धावा इथून स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. बघा धडधाकटीचा गोलंदाज पाहतोय आपण, परंतु अचूक लाईनचा वापर केलाय. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅटरला पूर्णपणे बीट केलं होतं. बघा मोबाईलमध्ये नेटवर्क आणि बॅटिंग करताना खेळपट्टीवरती फुटवर्क हे गरजेचं असते, परंतु फुटवर्क नव्हतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. लईसाठी हाय इच्छा मनाची बाई लईसाठी. बघा रोहितसाठी पारितोषिक आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर प्रल्हादजी तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं आहे. प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. डीजे बघा पहिलं षटक झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर पाहिलं गेलं तर 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. 2 विकेट तंबूच्या आशाला गेल्या आहेत. इथून थोडंसं प्रेशर नक्कीच डोंगरीपाडा संघाच्या साईडून आहे, परंतु प्रेशरला जुगारायचं असेल तर रोहित यांना मागच्या ज्या इनिंग्स आपल्या पाहिल्या आहेत त्या इनिंग्स इकडे खेळाव्या लागतील. संघ अडचणीतून बाहेर काढावं लागेल रोहित कोठावले या बॅटरला. परंतु आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती उभरता सितारा आपण पाहतोय बंगली संघाचा उमेश येतोय. उमेश वरखंडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिला बॉल उमेशांचा. पहिला चेंडू कट केलाय आपण पाहतोय. चेंडू जातोय गली रिझन मध्ये सरळ अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दिला जातोय. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुढे सरसावून मिस्टर विश्वका चेंडू हवेत आहे. ही विकेट महत्वाची आहे. कॅच झालाय आणि मॅच इकडे फसला गेला आहे. मिस्टर रोहित कोट त्या बाजूने झुकलेलं पाहतोय, परंतु जगदीश आहेत. जगदीशवरची आशा पल्लवीत असतील, कारण जगदीश यांनी मोकळ्या क्षणावरती मॅच फिनिश केलाय. तो जगदीश नॉन स्ट्राईक एंडला आहे. इथे जगदीश यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रवीण येतोय स्ट्राईक वरती. उमेश यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पुन्हा प्रतीक चेंडूच्या खाली. प्रतीक करून होते चुकीला माफी नाही आहे. आणि इकडे काय घडते. 1 शॉट
वन शॉटचा इशारा त्या पंचांकडून. बघा प्रवीण एक शॉट रन काढली आहे. बघा दुसरी धावचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु इकडे दुसरी रन शॉट आहे हे दर्शविलं आहे पंचांनी. बघा फक्त आणि फक्त ही एकच धाव मानली जाईल. यावेळेस बघा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांना आता चॅलेंज केलं जात आहे. बघूया आपण चॅलेंज केलं आहे ते बघूया आपण काय घडते काय बिघडते. व्हाईट बॉल आहे का फेअर डिलिव्हरी असेल. व्हाईट बॉल असेल. ऑन द लाईन हा चेंडू निघून गेला होता. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक आपण पाहतोय एका धावेने थोडस पुढे सरकते. 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 11 धावा स्कोर कार्डावरती लागले जात आहेत. उमेश यांचा पुढचा बॉल प्रवीणसाठी. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला जात. बघा अप्रतिम डिलिव्हरी पाहतोय. यॉर्कर चेंडू आपण पाहिला आहे मिस्टर उमेश वरखंड यांच्याकडून. बघा इथे पारितोषिक लागलं जाते जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघासाठी. कोणी षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. 2 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. प्रल्हादजी तांगडीकडून हे पारितोषिक लागलं गेलं आहे. इथून 2 षटकार लागणं गरजेचं असेल. उमेश वन ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा काय चेंडू हाताळलाय. बॅटरला पूर्णपणे बांधून ठेवलाय. फुटवर्क इथे घेतलं जात नाहीये बॅटरकडून. पूर्णपणे बीट केलाय बॅटरला. शेवटचा बॉल. या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. इथून पाहतो आपण समीकरण झालंय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा. 7 बॉल 27. हा बॉल निर्णायक असेल. हा बॉल निर्णायक असेल. यावेळेस बघा ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावा येतात या शेवटच्या बॉलवरती. इथून समीकरण पाहतोय पण थोडस बदलते जाऊन पोहोचते आता. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 6 बॉल 25 ची आवश्यकता. एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा 6 चेंडू मध्ये 25 धावाची आवश्यकता असताना कोणता गोलंदाज सज्ज होईल ते सुद्धा पाहायला मिळेल. सहा मध्ये 25 ची आवश्यकता. इथून गोलंदाज रितेश होतोय. रितेश 7वी बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असेल. 6 मध्ये 27. इथून मॅच थोडीशी गरम झाली आहे. पहिला बॉल आफ्टर करता पुल केलाय. फटका बसलाय. शतोषक चेंडू खाली. सुमित काट्यानी सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. बघा प्रवीण सुद्धा आल्या पावली परततोय. स्वस्तामध्ये बांधवतोय. विकेट डाऊन होते सातत्याने. आयाराम गयाराम अशी स्थिती पाहतोय पण डोंगरीपाडा संघाची होताना पाहतोय.
यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय ड्राईव्ह केला, सूरज येतोय, चेंडू पर्यंत पोहोचलाय, सुंदर शतरक्षण बघा. यावेळेस जो विचार करून आले होते सूरज आणि अँड कंपनी, तो विचार यावेळेस त्यांचं नक्कीच जे स्वप्न होतं ते नक्की तिकडे पूर्ण केलं जाते. इथून मॅच आता थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचले आहे. मॅच आपण पाहिली तर एका बाजूने झुकलेली पाहतोय बंगलीचा संघ, इथून पाहतो आपण या स्पर्धेमध्ये नवीन संघ आहे आणि लो गटातून हा संघ आला आणि मोठ्या संघाला इकडे पराभवाच्या शाळेला थोडंसं ढकलून देताना पाहतोय. यावेळेस ऑन साईडला ओढण्याचा प्रयत्न केला होता, मॅचची लिडिंग एज आणि बघा यष्टांच्या मागे सुदीप यांनी सुंदर झेल टिपलाय. फलंदाज मिस्टर जगदीश जाधव बॅक टू टेक आउट गॉन. बघ इकडे पाहुणे सुद्धा रजा घेत आहेत. पिंटा दादा परेड या हे सुद्धा आता रजा घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. त्यांनी मोलाचा वेळ आम्हाला दिला या स्पर्धेसाठी. तीन बॉल 24 ची आवश्यकता. इथून मॅच पूर्णपणे ओम साई बंगली या संघाच्या बाजूने झुकलेली आहे, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही तोपर्यंत काही घडू शकते. त्यावेळेस ऑन साईडला उडवला आहे, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय सुमित यांच्याकडून. बघा आज सुमित पहिल्या दिवशी नव्हते परंतु आजच्या दिवसामध्ये आले आहेत फायनल खेळण्यासाठी आणि सुमित यांच्याकडून आज कार्य सुंदररित्या पार केलं गेलं आहे आजच्या दिवसामध्ये. सूरज यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आहे परंतु स्माइल सुद्धा आलेली आहे, कारण पहिल्या नंबरची ट्रॉफी जे स्वप्न होतं ते स्वप्न इथे पूर्ण होताना पाहतोय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी, इथून जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. शेवटचा बॉल जल्लोष जल्लोष इकडे ऐकायला मिळतोय. जल्लोष जल्लोष इथे ऐकायला मिळतोय बंगली संघाकडून. शेवटचा बॉल, दांडी गुल आणि सामना इथे जिंकलाय ओम साई बंगली या संघाने. जीतना जिसे आता है, निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. बघा इथे पाहतोय जे स्वप्न इथे साकारलं गेलं होतं बंगली संघाकडून, ते स्वप्न त्याची पूर्ती झालेली आहे. पहिल्या नंबरची ट्रॉफी इकडे पटकावली गेली आहे या स्पर्धेमध्ये. अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये या बंगली संघाकडून आपण पाहिली गेली आहे. बघा शेवटपर्यंत लढा दिल्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला डोंगरीपाडा संघाकडून, परंतु आजचा दिवस त्यांचा नक्कीच होता पण ही संघाचं सत्र त्यांचं नव्हतं आणि या शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय या शेवटच्या मॅच मध्ये. संजय ठाकरे साहेबांना आम्ही विनंती करतोय, त्यांनी आमच्या व्हीआयपी कक्षामधून स्थानपन्न व्हायचे आहे. साहेबांना